हा, तुम्ही एजंटला काय सांगितलं? एजंटला म्हणलं किती महाग जातोय माल आणि तुम्ही इथं 120 आणि 130 म्हणताय आणि नुसता चांगला चांगला माल घेऊन जाताय. बर बर. ती म्हणला बघा अक्का परवडलं द्या नाहीतर न परवडलं नका देऊ. हा, पण म्हणून तुम्हाला मी काय आवाहन करतो माझ्या ह्याच्यामध्ये की हं, समक्ष नजरेने पहा आणि बर नजरेने पाहिल्याच्या नंतर आपल्याला फरक जाणवतो की आपल्या शेतातला माल काय भाव मागितला जातोय हं. आणि मार्केटमध्ये काय विकला जातोय. होय की ती आहे बघू आता ती पुण्याला नेतं माल सातुलीचं एक जण आहे हा ते जाऊ त्याला शकतो. फोन केलता मी सकाळी. हा हा हा. बघू ती काय म्हणताय ती. आणि गाडीवाले कुठेही सांगतील काय सांगतील भले माझ्याकडे टाकायचं तर का टाकायचं हे तुमच्या नजरेने जरा कुणाला घरातून एकदा पाठवलं ना तर हा लक्षात येईल की आपल्याकडे बाबा चौधरीकडे पाठवायचे तर चौधरीकडे हा फायदा होतोय. नुसतं होय की वर्षामाला रेट नाही मिळत तर खालच्या गोटी तुम्ही गोटी पाहिली हे जरा कचवाट गोटी सुद्धा 80 रुपये गेली म्हणताय तुम्ही स्वतः पाहिले बरोबर. बघितलं की मी. आता हे व्हिडिओत पाहणं एखाद दिवस आम्ही काय लाबाडी केली का व्हिडिओ पाठवताना काय चुकीचा पाठवलाय का हे नजरेने नाही सुद्धा पाहणं हे मी सगळ्यांना आवाहन करत असतो. आपल्या व्हिडिओ मध्ये मी बोलत असतो दररोज. बघितलं. हो, मग आता जर एवढा रेट तुम्हाला जर चांगला दिसत असताना जर कमी रेटनी जागेवर मागत आहेत तर हा, यात माग टेन्शन लागायचं का मार्केटमध्ये विरुळ पैसे करायचं हे आपण ठरवलं पाहिजे ना. होय की मग हो, कारण तुम्ही आता रक्ताचं पाणी केलं एवढं दुष्काळ आहे. दुष्काळ आहे, अहो, पाणी नव्हतं पाण्याचं तर मध्ये तर टँकरनं पाणी घातलंय. हो. आजच पाऊस पडलाय रात्री पाऊस पडलाय थोडा. हा, रात्री झाला. आले तर व्यापारी आता हा, आज व्यापारी बघाय आले तर गेले तर मळ्यात इकडं. बर बर. मग म्हणलं नाही बाबा 150-200 रुपये ती बी सरलाट नेत असला तर म्हणलं नाही तर नाही मग. हो 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 हो. सरलाट घेत असला तर हा, सर सकट द्या नाही तर आपल्याला विरळून काढा मोठी मोठी फळं काढा. चालतंय. हा, गडबडून जाऊ नका यावर्षी पैसे बनणार आहेत. आणि तुम्ही हं, आपली व्हिडिओ पाहताय दररोज पाहताय का? हो मी जी मुलाखत देतो ती पण पाहताय का? हो. हा, मग हे जर तुम्हाला दररोज तुम्ही गायडन्स करत असेल तर फसायचं नाही. नाही फसत नाही. हा, यावर्षी आपल्याला पैसेच करायच्यात. बर चालतंय. हो. आणि गाडीवाला जर म्हणला इकडे तिकडे टाकायचं कुठं तर म्हणायचं मला एकदा चौधरीकडे जायचे पाहायचे बर आणि मगच तिकडे दुसरीकडे टाकायचं म्हणलं तर टाकायचं. बर हा, चालतंय. हो ह्याच्या अगोदर आलेलं का आमच्याकडे पुण्याला तुम्ही? चालतंय. पुण्याला ते पाहुण्याचं नेलतं आमचं नव्हतं पाहुण्याचं होतं. हा यादव पाहुण्याचं होतं ह्याचं सातुलीचं. हा, मग यादव पाहुण्यांना विचारा म्हणा बाबा आम्हाला केडी चौधरीकडं एकदा घेऊन चल भले मोकळं घेऊन या माझ्याकडे मोकळं या नंतर मग निर्णय करा. चालतंय पण फसू नका ह्या वर्षी फसू नका. नाही हो 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 हो. चालतंय. ठीक 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 ठीक.